नमस्कार सर्वांचे, RJ अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती मी सर्वांचे सहर्ष स्वागत करते। चला तर विद्यार्थ्यांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी प्रश्नपत्रिका मराठी व्याकरणासंबंधित मागील परीक्षेत येऊन गेलेले महत्त्वाचे प्रश्न कव्हर करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुमचा वेळ न वाया घालवता वळूयात पहिल्या प्रश्नाकडे। सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे या अर्थाची म्हण कोणती आहे ती ओळखायची आहे आणि तुमचे पर्याय आहेत पाचामुखी परमेश्वर, परदुःख शीतल, पळसाला पाने तीनच, पी हळद हो गोरी। मग काय उत्तर असेल? सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे म्हणजे पळसाला पाने तीनच, सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे। पुढील प्रश्न आहे दुसरा, पौर्णिमा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आणि तुमचे पर्याय आहेत विद्यार्थ्यांनो सूर्यप्रकाश, चांदणे, चंद्रप्रकाश, अमावस्या। तर पौर्णिमेचा विरुद्धार्थी शब्द काय असेल? मग पौर्णिमा विरुद्ध अमावस्या। आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करून घ्या। वळूयात पुढील प्रश्नाकडे। प्रश्न आहे तिसरा, मुलांना आंबट बोरे आवडतात कंसातील शब्दाचा प्रकार ओळखा। कंसात दिलं गेलं आहे आंबट, मग याचं काय ओळखायचं आहे? प्रकार ओळखायचा आहे। आणि पर्याय आहेत क्रियापद, विशेषण, भाववाचक नाम, सर्वनाम। आणि आंबट हे काय आहे? बोराबद्दल सांगितलेलं किंवा मुलांना आवडतात विशेषण आहे हे। पुढील प्रश्न आहे चौथा, आजीला 61वे वर्ष सुरू असेल या वाक्यातील विशेषण सांगा। आणि तुमचे पर्याय आहेत विद्यार्थ्यांनो 61वे असेल, आजीला वर्ष, मग विशेषण सांगायचं आहे तुम्हाला। मग आजीला कितवं वर्ष सुरू आहे, आजीबद्दल काय माहिती सांगत आहे? 61वे। 61वे काय आहे? मग विशेषण आहे। पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो पाचवा, येथे पक्षी घरटे बांधत आहे या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तुम्हाला। आणि तुमचे पर्याय आहेत साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ। येथे पक्षी घरटे बांधत आहेत या वाक्याचा काय, कशी अपूर्ण वर्तमान काळ म्हणजे सध्या चालू आहे, पूर्ण झालेली कृती नाही म्हणून अपूर्ण वर्तमान काळी वाक्य आहे हे। पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो सहावा, स्वावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा। आणि तुमचे पर्याय आहेत संचालक, परावलंबी, स्वच्छंदी, स्वावलंबन। आणि स्वावलंबीचं काय असेल विरुद्ध? दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी। चला तर पुढील प्रश्नाकडे वळूयात, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा। पुढील प्रश्न आहे सातवा, दिवाळीत सर्वांनी दारापुढे रांगोळ्या काढल्या होत्या या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा। आणि शब्दयोगी म्हणजे काय? तर शब्दाला जोडून आलेलं अव्यय। आणि तुमचे पर्याय आहेत रांगोळ्या सर्वांनी काढल्या पुढे। मग दार, दार या शब्दाला काय जोडून आलं आहे? शब्दाला जोडून आलेलं पुढे, म्हणून उत्तर काय आहे? बरोबर उत्तर पुढे। पुढील प्रश्न आहे विद्यार्थ्यांनो आठवा, दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो अशा अर्थाची म्हण सांगा। आणि तुमचे पर्याय आहेत जशी विद्या तशी धन, सरड्याची धाव कुंपणापर्यंत, लंकेत सोन्याच्या विटा, रात्र थोडी सोंगे फार। टायपिंग मिस्टेक। चला तर उत्तर आहे लंकेत सोन्याच्या विटा। दुसऱ्याच्या वैभवाचा आपल्याला उपयोग नसतो। प्रश्न आहे नववा, भक्तांसाठी पंढरपूरला विठ्ठल 28 युगे विटेवर उभा आहे या वाक्यातील विशेषण ओळखा। आणि पर्याय आहेत भक्तांसाठी विठ्ठल 28 उभा। मग विठ्ठलाबद्दल काय माहिती सांगत आहे? विशेष माहिती सांगणार काय आहे? तर तो 28 युगे विटेवर उभा, म्हणून 28 हे काय आहे? विशेषण आहे। पुढील प्रश्न आहे 10वा, पुढील शब्दांमधून कमळ शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द कोणता? नसलेला विचारला आहे। आणि तुमचे पर्याय आहेत पंकज, अनुज, अंबुज, नीरज। मग नसलेला कोणता आहे? तर अनुज म्हणजे काय? तर लहान, मग उत्तर आहे अनुज।